राज्यात 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मतदान पार पडतंय. फक्त काहीच तास आता मतदानाला शिल्लक आहेत. सकाळी 7:30 वाजल्यापासून संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत हे मतदान करता येणार आहे. मतदाराला याच वेळेमध्ये मतदान करता येईल. त्यामुळे या निवडणुकीची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. अशातच आता ही निवडणूक व्यवस्थित पार पडावी यासाठी सर्वच ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. जवळपास प्रत्येक शहरात पोलिसांच्या वतीने वेगवेगळ्या भागांमध्ये रूट मार्च काढण्यात आलाय. कोणताही अनिश्चित प्रकार टाळण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनची मदत देखील घेतली जाणार आहे. मुंबईतील निवडणूक प्रक्रियेदरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली व्यापक सुरक्षा आराखडा राबवण्यात आलाय. यानुसार आता मुंबईमध्ये उद्या 10 अतिरिक्त पोलीस आयुक्त, 33 पोलीस उपायुक्त, डीसीपी आणि 84 सहाय्यक पोलीस आयुक्त एसीपी तैनात असणार आहेत. त्यासोबतच आता 3,000हून अधिक पोलीस अधिकारी आणि 25,000पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी, होमगार्ड यांचा देखील फौज फाटा या ठिकाणी सज्ज असणार आहे. दरम्यान मतदानाच्या दिवशी कडक सुरक्षा व्यवस्था असणार आहे. या संवेदनशील केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरा, पोलिसांचे अतिरिक्त मनुष्यबळ आणि कडेकोट बंदोबस्त देखील ठेवण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी 16,000 अधिक कर्मचारी आणि 5,000पेक्षा पोलीस तैनात असणार आहेत. दरम्यान आता महानगरपालिका निवडणुकीला फक्त काहीच तास शिल्लक राहिलेत आणि निवडणुकांची तयारी सुद्धा आता अंतिम टप्प्यात आल्याचं पाहायला मिळतंय.